पत्रिकेवर आपल्याला एक एक विषय समजून घ्यायचा आहे, नोट्स घ्यायचे आहे. जर काही साहित्य असेल तर ते साहित्य सपोर्टिंग म्हणून आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे शिबिर झाल्यानंतर देवघरासाठी जशी जागा सोडली असेल आपण घरी, तशी पुस्तकांच्या कपाटासाठी राखीव जागा नवीन बंगल्यामध्ये ठेवायची. जेव्हा कधी नवीन बंगले बनवू आपण किंवा ज्या घरी आपण राहत आहोत त्या ठिकाणी एका कोपऱ्यात बढिया एक पुस्तकाचं कपाट आणायचं. त्याच्यात सगळ्या परिवर्तनवादी महापुरुषांचे ग्रंथ, वैज्ञानिकांचे चरित्र त्या ठिकाणी ठेवायचे. व्हॉट्सअपवर वेळ खर्च करायचा नाही, भरपूर वेळ जाते त्याच्यात. किती लोक सहमत आहे व्हॉट्सअप पाहण्यामध्ये आपला वेळ जातो म्हणून? खरंच का? वेळ जातो म्हणून वेळ जातो. कामापुरतं पाहायचं, बाकी त्याचा थोडस अवॉइड करायचा. पण आपल्या नवीन पिढीसाठी, आपल्या सर्वांसाठी असे पुस्तक आपल्या त्या कपाटात ठेवायचे जे पुस्तक आपल्याला प्रेरणा देतात, ऊर्जा देतात, शक्ती देतात आणि काहीतरी करण्याची आपल्यामध्ये एक एनर्जी तयार होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथालय जगामध्ये सर्वात मोठं ग्रंथालय मानलं जाते. व्यक्तिगत ग्रंथालय, पर्सनल लायब्ररी. त्यांनी राजभवन नावाची इमारत मुंबईमध्ये निर्माण केली होती आणि त्या ठिकाणी त्यांचं 50,000 ग्रंथ असलेलं स्वतःचे ग्रंथालय निर्माण केलं. फुलेंचंही ग्रंथालय होतं. त्यांचे जे फोटो आपल्याला दिसतात ना, जे घड्याळ दिसते त्यांच्या टेबलवर, अरे पुस्तकाचा भट्टा. बाजूला त्यांचा यशवंत नावाचा मुलगा उभा आहे आणि ते खुर्चीवर बसलेले आहे. म्हणजे आपल्या गुरूंनी, आपल्या मार्गदर्शकांनी आपल्याला प्रेरणा काय दिली? ग्रंथ आपल्या जवळ ठेवा.